जय सद्गुरू खवय्यांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण उपवासाचे डोसे बनवणार आहोत। तर बऱ्याच जणांना शाबू खाऊन त्रास होतो, तर हे आपण भगर आणि शाबू मिक्स असे उपवासाचे डोसे बनवणार आहोत। तर सुरुवातीला मी 1 किलो भगर घेतलेली आहे। ती आपण सगळी वापरणार नाही आहेत, पण मी भाजून ठेवते। तर 1 किलो भगर मी व्यवस्थित भाजून घेते बघा। या उपवासाच्या डोश्यासाठी मी 3:1 असं प्रमाण वापरलेलं आहे। म्हणजे भगर 3 पट आणि शाबू 1 पट, म्हणजे 3 वाट्या मी भगर घेतलेली आहे आणि 1 वाटी मी शाबू घेतलेला आहे। तर यासाठी तुम्ही किती छोटी आणि किती मोठी अशी वाटी वापरू शकता। हे बघा, आत्तापर्यंत मी 2 वाट्या भगर घेतली होती आणि हा एक शाबूची वाटी। आता आणखी एक भगरीची टाकते आणि बरोबर 3:1 प्रमाण बनवलेलं आहे। यात आता पाणी ओतून स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला ओव्हरनाईट भिजायला ठेवायचे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर यावर अर्धा इंच राहील एवढं पाणी ठेवा, म्हणजे शाबू भिजायला थोडं पाणी लागतं। हे बघा, शाबू आणि भगर व्यवस्थित भिजलेले आहे। आता आपण हे मिक्सरला व्यवस्थित दळून घेणार आहोत। आता याच मिश्रणात मिक्सरमध्ये 2 मिरच्या, मीठ, चवीपुरतं मीठ टाकू शकता, म्हणजे तुम्हाला हे डोसे असेच दह्याबरोबर खाता येतील। नाहीतर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी पण करू शकता। आता तवा तेलाने किंवा तुपाने ग्रीस करा आणि नंतर डोसे करायला सुरुवात करा। हे बघा, कन्सिस्टन्सी अशी ठेवा। तर गाईज, मध्येच डिस्टर्ब करते, एक आठवण करून देते। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। आणि व्हिडिओ खूप दिवसातून टाकला त्याबद्दल सॉरी। आठवण तर येत असते व्हिडिओ टाकायची, पण थोडासा टाईम मॅनेज होत नाही, त्याबद्दल सॉरी। हे बघा, डोसा तर व्यवस्थित टाकून झालेला आहे। आता थोडंसं तेल 1 चमचाभर सोडा आणि व्यवस्थित कडावरती आले की पलटा। हे बघा, याच्या कडा कशा व्यवस्थित सुटायला लागलेल्या आहेत। तर आता उलटायला हरकत नाही। हे बघा, आतून थोडासा ब्राऊन व्हायला लागलाय आणि एवढा छान खमंग खुसखुशीत लागतो ना। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आता डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्या, म्हणजे चांगला क्रिस्पी होईल। तर असे डोसे बनवले तर उपवासाचा तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही आणि फ्रेश वाटेल। तर नक्की ट्राय करा। तर हा उपवासाचा डोसा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झालाय, करताना काही प्रॉब्लेम आला का। तर मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे। तोपर्यंत बाय, जय सद्गुरू।